अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र. भक्त कवी मिलिंद माधव विरचित श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र. महात्मा. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरण. नमन माझ्या साष्टांग नंतर नली सरस्वती जगन्माता ब्रह्मकुमारी वीणावती विश्वाची. नमन तैसे गुरुवर्य सुखनिधान सद्गुरू आहे. स्मरून चित्तशुद्धी झाली. थोर संत ऋषीमुनी संतजन बुधगण सज्जन करत तयाशी नमन करुणी नयन ग्रंथ रचना आरंभिले. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरण तुमचे पवित्र पाया. स्तोत्र महात्म्या तुमचे गावाया प्रारंभ आता करतो मी. नाव गाव खुद्द स्वामीचे किंवा त्यांच्या मातापिताचे कोणालाच ठाऊक नाही साचे. अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिला एकाने. तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एका स्थानी धनदाट कर्दळीच्या वनी स्वामी प्रगटले वारुळातून. लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुन्हाडीचा धाव बसून त्याच्या राहिला कायमचं वण. आगळीती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिले सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमचे जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखे समर्थाने. मी यजुर्वेद ब्राह्मण माझे नाव नरसिंह भान. कश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वर करणेचे कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरणस्पर्शानंतर स्वामी निघाले तिथून. तीर्थयात्रेचे केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्तवास्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर. नंतर फिरले इतरत्र. यात्रेचा प्रवास संपला तेव्हा मंगळवेढेशी आले. तेथे थोडे दिवस राहिले. दामाजीचे गाव तर काही काळ तिथे गेला. पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला. साक्षात्कारी यतीचे. पुढे हे अक्कलकोटचे वास्तवाचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखिले. तेजपुंज शरीर गोमट सरळ नाशिक कान मोठे अजानुभाऊ कौपिन छोटे दिगंबर असते. अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे 4 अवतार. दत्तात्रयाचे 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्र वर्णिले. पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद वल्लभा नरसिंह सरस्वती, हे तिसरे नाव शुभ घाणगापूर. दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे होऊन साक्षात्कार पाहावयाशी येते. 4था अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहून आगाड गूढ लीला दा करून भक्ताशी साक्षात्कार देऊन गुप्त झाले. अनेकदा नास्तिक होते कोणी. त्यांना चमत्कार दाखले. नाना शेवटी क्षमा याचना लागले. स्वामी चरणाशी. स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासानी. ज्यांनी सेवा केली त्यांचे कोळे पावन झाले. जन्मोजन्मीचे पापे जळले. पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणे अगद वाणी गूढ निर्विवाद झाले विना कृपा प्रसाद. अर्थ त्याचा समजेना. स्वामीचं बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढ तितकंच थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणती तेच घेती. त्यांच्या संकेताचे प्रती ज्याचे त्याचे उमजे चित्ते. इतर अर्थबोध होईना. कोणाला पादुका दिल्या, कोणाला वाहिल्या लाखोल्या, कोणाच्या मस्तकी मारल्या, पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे. स्वामीने दिले भरपूर देणे. कोणा पुत्र, कोणा सोने नाणे, कोणा जीवनदानही दिले त्यांनी. अनेकांचे व्याधी केला दूर. अनेकांना दाखिले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केले त्यांनी. अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मध्यानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणले. ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोणावून मृद हृदय दाविले. दुःखी कष्टी जीवासाठी दयाचे अथांग सागर भक्तासाठी परम उदार. अनेकांचे केला उदार. सदुभिक्षा दीक्षा देवनी. स्वामीराया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी. मजेवरी होता कृपादृष्टी. दत्तमय भासे सर्व सृष्टी. सुखसंपत्तीची होईल सृष्टी. सकल सिद्धी लावती. ऐसे श्रद्धा माझे मनी उपजले आहे आता. म्हणून मिठी घातले तव चरणी. धाव पाव समर्था तुमची करावी कैशी सेवा. हेच मज ठाऊक नाही देवा. ओळखून माझ्या भोळे भावा वरद हस्त ठेवा मस्तकी. संसार ताप पोळलो भारी दूर करा ही दुःख सारी. तुमच्या विना माझी कैरी अन्न कोणी दिसेना. तुमचे पाय माझे काशी पंढरपूर सर्व तिथे आहे तीर्थ तशी आहे तुमच्या चरणापाशी. मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोट समर्था स्वामी रंगून जाता. त्याचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्त पोचते.
स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्याचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावी अशी की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे, मी काहीच पडणार नाही कमी. समर्थांचे दासांनी भाग्यवान जे लागले भजनी त्या वादवेद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता. वेदांताचे अर्थ लावला पंडिताची ताटा, जिरविला भाविक भक्तांचा दिघला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्य अलौकिक जगावेगळे, त्यात प्रेमाचं सागर साठले, धन्य धन्य ज्याने उमजले. बाळप्पा चोळाप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे तुमच्या भजनी लागले त्यांचे कल्याण झाले, हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपला खेळ, ताटा तुमची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म, केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बौद्धन नाम संवत्सर, चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका. स्वामी तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा. बोलता आला अंतकाळ, प्रकृती झाले चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5व्या दिवशी शनिवारी स्वामी प्रगटले, नेले गावाबाहेर, दिले दर्शन भावी सहवासी. ऐसा येथे दत्त असे दिगंबर संपूर्ण आपला अवतार निजधामी गेला निरंतर. भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाले, सर्व भक्त मंडळी हळहळली. अन्न पाणी ही सूचना गावोगावी भक्त मंडळी अक्कलकोट गोळा झाले. समर्थांची समाधी पाहिली, आपल्या अश्रुनयनाने 4था अवतार संपला तरीही चैतन्यरूप तिथेच राहिला. अक्कलकोट पौर्णिमेला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येते ते समाधी दर्शन येते, याची व्याधी आणि वेचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. याचे असते असंख्य दाखले, अनेकाने खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांचे पावले आपणही वंदूया, नम्र होऊन त्याचे चरणी कळकळण करूया. विनवणे स्वामींना यावी करुणा, म्हणून ते प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता अक्कलकोट दिगंबरा, समर्थ सद्गुरू दिगंबरा. भगवंता दया करी मजवरी, अनेकांचे संकटे आला धावून. आता माझ्या प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहार मी जगतो जीवनाने, पापे घडते हातून, तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरू राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, अशी बुद्धी मजला द्यावी. पापे सर्व पळावे, सुखाचे व्हावे जीवन. ऐहिक धन दौलत मिळावे, पुत्र पौत्र सख, ग्रह सौख आणि वाहन सौख, अंती सद्गतीत लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर द्यावं, तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून तो पायी आले शरण. दत्तराया दयाधरा, मी एक सामान्य मानव, तुमची सेवा नित्य घडावं, म्हणून या पोथीचे करतो नित्य वाचन. दान द्या तुमच्या कृपेची वेडी वाकडी, माझी सेवा स्वीकारावी. स्वामी देवा वरदहस्त ठेवा मस्तकी देवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्ष, चैत्र मास, शुक्ल पक्ष, शुभनाम दिवशी पोथी पूर्ण झाली. ही स्वामीचे चित्र ठेवून पुण्यात किंवा स्वामीच्या एखादी मठात बसून ही पोथी वाचावी. मनात इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डी आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वात 3 आविष्कार भेद त्यात नसेमुळे, एकाचे कर्तव्य भक्ती तिघांनीही पावते. ही ऐशी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्यपण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व महत्त्वपूर्ण, सर्व सत्य वाचा ही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्पणमस्तु. शुभम वस्तू. ओवी सख्या 72. ओम शांती 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 ही. भक्त कवी मिलिंद माधव, अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मा संपूर्णम.